त्यामुळे नेमकं काय होतं याकडे आपलं लक्ष असेल, सगळ्यांच्या नजरा आहेत उद्याकडे। बोलूयात पुढच्या काही बातम्यांकडे। सुनील केदार यांना जामीन मंजूर करण्यात आला। या क्षणाची आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना जामीन मंजूर झालाय। उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, खरं तर सुनील केदार यांना जामीन मंजूर होईल की नाही याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं, कारण एनडीसीसी बँकेतल्या रोखे घोटाळा प्रकरणी नागपूरच्या खालच्या न्यायालयाने जे आहे ते सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा ठोठावली होती आणि या विरोधात जे आहे ते जामीन मिळवण्याकरता सुनील केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये अर्ज सादर केला होता। आज न्यायालयाने जो आहे तो अर्ज मंजूर केलेला 1 लाखाच्या जात मुचलक्यावर हा सुनील केदार यांना जामीन जो आहे तो मंजूर करण्यात आला। नागपूर खंडपीठाच्या एकल खंडपीठाच्या न्यायाधीश उर्मिला जोशी यांनी हा निर्णय दिलेला। याआधी दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद जो आहे तो करण्यात आला होता आणि या युक्तिवादानंतर सुनील केदार यांना जामीन जो आहे तो मंजूर झालेला आहे। मात्र आता न्यायालयातून बाहेर येण्याची वेळ निघून गेलेली आहे, त्यामुळे सुनील केदार यांचा आजचा मुक्काम जो आहे तो कारागृहातच असणार आहे। उद्या सकाळी ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर सुनील केदार जे आहेत ते तुरुंगातून बाहेर येतील। या निकालानंतर आता मात्र सुनील केदार यांच्या आमदारकी जी सरकारकडून रद्द करण्यात आली होती त्यावर काय निर्णय घेतला जातो या जामिनानंतर हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बुलेटिनमध्ये घेऊया